तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। चांदण्यातलं घराचं अंगण, ज्वारीच्या ओल्या थंड्यांनी तिथे उभारलेला मांडव, त्या मांडवात भुलोबा भुलाबाईंची स्थापना केल्यानंतर त्यांना पाना फुलांनी सजवण्याची घरातली लेकीबाळींची धडपड, ती गडबड आटोपल्यानंतर भुलाबाईच्या भोवती फेर धरून नाचण्यातील गंमत आणि त्यानंतर उमटणारे सुरेल स्वर। पहिली ग भुलाबाई देवा देवा साजे, द्या तिला मंडोबा, खेडी खेडी खंडोबा। दसरा आटोपल्यानंतर खेड्यापाड्यात भुलाबाईच्या माहेरपणाचा उत्सव रंगतो। खेड्यापाड्यात यासाठी म्हटलं की मोठ्या शहरात हा उत्सव आता जवळपास इतिहास जमा झालाय। आज तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवतींना याबाबत थोडीच माहिती आहे। 35-40 असणाऱ्या त्यांच्या आयांची पिढी मात्र भुलाबाईच्या आठवणीने अजूनही कातर होते। 15-20 वर्षांपूर्वी भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन यातील पौर्णिमेपर्यंत महिनाभर भुलाबाईंचं माहेरपण साजरं केलं जायचं। रोज सायंकाळी महिला मुली खेळ गाण्यांचा जल्लोष करायच्या। पुढे बाया मुली जसजशा बिझी व्हायला लागल्यात, या उत्सवाला ययकात्री लागून तो 5 दिवसांवर आला। आज व्यस्ततेमुळे पूर्वीच्या उत्साहात भुलाबाईंचं माहेरपण साजरं होत नसलं तरी त्या काळातील आठवणींना महिला अजूनही मोहरून जातात। पूर्वी भुलाबाईच्या आगमनाचे वेध लागले की घरोघरी अनोखा उत्साह संचारत असे। भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोबा म्हणजे शंकर, या दोघांच्या मातीच्या प्रतिमा गावातील कुंभाराकडून विकत आणल्या जात। ज्वारीच्या खोपडीत मखरातल्या पाटावर त्या मूर्तीची स्थापना केली जायची। त्यापूर्वी त्या पाटावर गहू तांदळाचं आसन तयार केलं जायचं। शेजारी पाना फुलांनी माखलेला नारळ तांब्यावर ठेवला जाई। नारळाच्या भोवती 5 पाने खोवली जायची। या कळसाच्या शेजारी 2 पानं ठेवून त्यावर सुपारी असायची। या कळसाची व सुपारीची पहिली पूजा, त्यानंतर भुलाबाईची। पूजेच्या वेळी भुलोबा भुलाबाईला पिवळी फडकी नेसवायची, हा कुळाचार असायचा। पूजा आटोपल्यानंतर गाण्याचा फेर सुरू व्हायचा। पहिली ग भुलाबाई देवा देवा साजे हे नमन झाल्यानंतर आठवतील तेवढी गाणी म्हटली जायची आणि शेवटी खिरापताचं वाटप व्हायचं। दूध, हलवा, गूळ, फुटाणे, पुऱ्या, करंजी असं घरात जे काही असेल त्याची खिरापत केली जायची। खिरापत ओळखा हा प्रकार फार मनोरंजक असायचा। जुन्या काळात आजसारखी करमणुकीची साधनं म्हणून सण साजरे व्हायचे। नवी पिढी या खेळांना कालबाह्य म्हणत असली तरी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे सण करायचे। नव्या पिढीला या उत्सवाची जरी विसर पडत असला तरी मात्र अजूनही काही ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। काल दिनांक 6 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी भुलाबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जामोद।